मंडळी, आता नुकतीच आपल्या सगळीकडे होळी झाली असेल आणि आता बऱ्याच ठिकाणी तुम्हाला होळीची राख देखील दिसत असेल. पण तुम्हाला माहित आहे का, ही साधी दिसणारी राख तुमच्या झाडांसाठी मोफत आणि जबरदस्त असं खत ठरू शकते. पण थांबा, ही राख वापरण्याच्या आधी योग्य पद्धत तुम्हाला माहीत असायला हवी. आणि ही पद्धत जर माहीत नसेल तर मात्र झाडांना फायदा होण्याऐवजी नुकसानही होऊ शकते. म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे राखेचा झाडांसाठीचा योग्य वापर, शिवाय झाडांना होणारे राखेचे फायदे आणि राख ही कुठल्या झाडांना द्यायची आणि जास्त जर राख दिली तर त्याचे झाडाला काय नुकसान होऊ शकते. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. हाय, हॅलो, नमस्कार मंडळी, मी राजेश्री पाटील मनपूर्वक स्वागत करते आजच्या पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. मंडळी, राख म्हणजेच काय आणि ती झाडासाठी काय काम करत असते, तर सगळ्यात आधी एक महत्वाची गोष्ट समजून घेऊया. लाकूड जळल्यानंतर ती राख तयार होत असते, ज्यामध्ये काही महत्वाचे पौष्टिक असे घटक किंवा पोषक असे घटक असतात, जसे की पोटॅशियम असो, कॅल्शियम असो, मॅग्नेशियम असो. हे तिन्ही घटक झाडाच्या वाढीसाठी खूप महत्वाचे असतात. म्हणून पूर्वीच्या काळात देखील शेतकरी राख हे नैसर्गिक खत म्हणून शेतात वापरत असायचे. सो या राखेचे झाडांसाठी काय फायदे ते आता पाहूया. सो झाडांना राख दिल्याने कोणते फायदे होतात? सो सर्वात पहिला फायदा म्हणजे फुलांची संख्या वाढत असते. राखेमध्ये पोटॅशियम जास्त असतं, जे की केळीच्या सालीमध्ये देखील असतं, आणि पोटॅशियममुळे फुलांची संख्या वाढते, कळ्या देखील मजबूत होतात आणि फुलं जास्त दिवस झाडावर फ्रेश अशी टिकत देखील असतात. म्हणून मोगरा असो, गुलाब असो, जास्वंद असो, यांसारख्या झाडांवर राख ही खूप उपयोगी ठरत असते. यानंतर मंडळी, फक्त फुलझाडांसाठी नाहीच तर फळझाडं असो किंवा भाजीपाला असो, यांच्यावर देखील राख ही खूप चांगल्या प्रकारे काम करत असते. भाजीपाला असो किंवा फळझाडांसाठी राख ही फायदेशीर आहे. मग त्यामध्ये टोमॅटो असो, वांगी असो, दोडका असो किंवा पालक असो किंवा कोथिंबीर असो, यांसारख्या भाजीपालांवर ही राख झाडांना दिली तर मात्र फळांची वाढ देखील चांगली होत असते. शिवाय कीड लागण्याचं जे काही चान्स असतात किंवा कीड येण्याचे जे प्रमाण असतं ते देखील मात्र राखेने कमी होत असतं. मंडळी, मातीमध्ये जर तुम्ही ही राख मिक्स केली तर मातीतील राखेने कॅल्शियम हे वाढत असतं. राखेमध्ये कॅल्शियम असतं, यामुळे मातीची गुणवत्ता तर सुधारते, शिवाय झाडांची मुळे देखील मजबूत होत असतात. याशिवाय कॅल्शियमचा सोर्स म्हणून आपण राख असो किंवा अंड्यांचे टरफले असो किंवा बऱ्याच वेळेस फळ्यावर लिहायचा जो काही खडू असतो त्याचा देखील बऱ्याच वेळेस वापर केलेला आहे. पण मात्र राखेचा वापर स्पेसिफिकली कॅल्शियम साठी देखील बेस्ट आहे. यानंतर मंडळी, काही कीड दूर राहण्यासाठी राख उपयोगी पडत असते. राखेचा आणखी एक महत्वाचा फायदा म्हणजे की काही किडींनाही दूर ठेवत असते, जसे की गोगलगाय असो किंवा काही अळ्या असो, यांसारखे जे कीड असतात. जर तुम्ही मातीवर हलकीशी राख टाकली तर मात्र या किडी कमी होत असतात आणि कुंडीमध्ये देखील आळ्यांचं प्रमाण किंवा किडीचं प्रमाण कमी होण्यास मदत होत असते. मंडळी, हे तर झाल्या सगळ्या राखेचे फायदे. आता राख वापरण्यापूर्वी महत्वाच्या गोष्टी कुठल्या ते पाहूया. आता इथेच बरीच लोक चूक करत असतात. राख वापरताना काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप गरजेचे आहे. राखेमध्ये प्लास्टिक किंवा कचरा हा अजिबात नसावा. फक्त प्युअर अशी लाकडाची राख असणं गरजेचं आहे आणि प्युअर स्वच्छ अशी ही राख झाडांसाठी वापरायला हवी. आता झाडांना राख ही कशी द्यावी? सो यासाठी अगदी साध्या सोप्या 2 स्टेप आहे. झाडाच्या मातीवर 1 ते 2 चमचे ही राख टाकायची आहे. कडेने पूर्णपणे माती मोकळी करून घ्यायची आणि ती हलकी मातीमध्ये मिक्स करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही झाडाला पाणी देऊ शकता. बस एवढंच केलं तरी देखील ही प्रोसेस तुम्हाला महिन्यातून एकदा केली तरी देखील पुरेसे आहे. यानंतर सेकंड स्टेप म्हणजेच लिक्विड टाईप. सेकंड स्टेप मध्ये आपण राखेपासून लिक्विड फर्टिलायझर सुद्धा बनवू शकतो. 1 चमचा राख 1 लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे. या ठिकाणी पाण्याचं प्रमाण मी कमी घेतलेलं आहे, पण मी मात्र 1 लिटर पाण्यातच हे पाणी डायल्यूट करून झाडांना देणार आहे. सो 1 लिटर पाण्यात 1 चमचा राख मिक्स करून आपल्याला 12 ते 14 तासांसाठी याला तसंच ठेवायचं आहे. रात्री तुम्ही पाण्यामध्ये मिक्स करून ठेवा. दुसऱ्या दिवशी हे पाणी झाडांना द्या.
हे एक प्रकारचं नॅचरल असं पोटॅश बूस्टर आहे, जे की 1 रुपयाही खर्च न करता घरच्या घरी फ्रीमध्ये तयार होणारं आहे. महत्वाचं म्हणजे तुम्ही पावडर फॉर्म मध्ये असो किंवा लिक्विड फॉर्म मध्ये असो, कुठल्याही प्रकारे राखेचा वापर करताना फक्त महिन्यातून एकच वेळेस करायचा आहे. ही तर झाली फायद्याची गोष्ट. यानंतर थोडे राखेचे नुकसान देखील आहे. आता सर्वात महत्वाची गोष्ट, राख जरी चांगली असली तरी मात्र जास्त वापर केल्यास नुकसान तर होऊ शकतं. मंडळी, महत्वाचं म्हणजेच मातीचा राखेने पीएच वाढत असतो. राख ही अल्कलाईन असते, म्हणून जर तुम्ही याला जास्त दिली तर मातीचा याने पीएच वाढतो. यामुळे झाडांची वाढ तर कमी होऊ शकते. त्यानंतर जास्त राखेचा वापर केल्याने माती देखील खूप कोरडी होते आणि मुळांवर याचा वाईट परिणाम होऊ शकतो. आणि या सर्वांनी मातीचा पीएच तर बिघडत असतो आणि त्याने झाडाची कंडिशन देखील खराब होत असते. झाडाला पाणी दिल्यावर शेवटच्या मुळाच्या टोकापर्यंत मात्र हे पाणी पोहोचत नसतं, कारण की वरून पूर्णपणे माती ही हार्ड होत असते. त्यामुळे मातीचा व्यवस्थित प्रकारे राखेचा वापर करताना तो प्रमाणात आणि व्यवस्थित हाताने तिला मिक्स करूनच द्या. नाहीतर अशा प्रकारे माती हार्ड होण्यामध्ये मागे जे काही कारण आहे ते राख होऊ शकतं. शिवाय झाडाची जी काही कंडिशन आहे ती अशी होऊ शकते, जेणेकरून पानांचा रंग हा लाईट होऊ लागतो, पानं ही करपलेल्यासारखी दिसू लागतात आणि पानं ही लोंबलेल्यासारखी दिसू लागत असतात. त्याचप्रमाणे मंडळी, राख ही सर्व झाडांना योग्य नाही. जसे काही झाडांना ऍसिडिक सॉइल आवडत असते, उदाहरणार्थ तुळस असो किंवा काही ऑर्नामेंटल प्लांट असो, या झाडांना जास्त राख देखील देऊ नका. राखेचा वापर तुळसवर करावा, पण तो देखील अगदी कमी प्रमाणामध्ये, कारण की या झाडांना ऍसिडिक सॉइल आवडत असते आणि राखेने माती जी काही आहे ती अल्कलाईन होण्यास मदत होत असते. सो गुलाबाच्या झाडाला तुम्ही राख ही आरामात वापरू शकतात आणि ऑलरेडी आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये ते देखील शेअर केलेलं आहे. मंडळी, वेळ झालेली आहे ती म्हणजे बोनस टिपची. जर तुमच्या झाडावर सध्या भरपूर कळ्या आलेल्या असतील, जशा की माझ्या जास्वंदीवर आहे आणि मोगऱ्यावर देखील भरभरून आहे, तर मग हलकीशी राख अशा झाडांना दिल्याने कळ्या तर मजबूत होतात, फुलं देखील जास्त उमलतात. आणि मंडळी, बऱ्याच लोकांची ही जी काही समस्या आहे ना, की झाडावर कळी तयार होते पण ती फुलाच्या आधीच गळून पडते, तर मग त्यांनी तर डेफिनेटली राखेचा वापर हा त्या झाडावर करायलाच हवा. तर मंडळी, अशी ही राख कचऱ्यात टाकण्याऐवजी झाडांसाठी वापरा, पण योग्य प्रमाणात वापरली तर ही राख आपल्या झाडांसाठी फ्री आणि नॅचरलचं असं खत देखील ठरू शकते. तर मंडळी, या ठिकाणी मोगऱ्यावर देखील भरभरून अशा कळ्या आलेल्या आहेत. पहिला मोगऱ्याचा बहार गेल्यानंतर अगदी 8 ते 10 दिवसात दुसरा बहार देखील भरपूर आलेला आहे. तर खरं पाहिलं तर बागेतल्या रोपांची काळजी घेण्यासाठी विकत मिळणाऱ्या महागड्या खतांची काहीच गरज नसते, कारण ज्याप्रमाणे आपल्या बऱ्याचशा दुखण्या खुपण्यांवर स्वयंपाकघरातच काही ना काही उपाय नक्कीच सापडतात, तसंच काहीसं रोपांचं देखील आहे, जे रोपांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त ठरू शकतात. हे खत बाजारात विकत घ्यायला गेला तर मग त्यासाठी बरेच पैसे मोजावे लागतात. रोपांसाठी घरचेच काही आपण अशा प्रकारच्या गोष्टी वापरून अतिशय उत्तम परिणाम देणाऱ्या गोष्टी जर केल्या तर मग अशा प्रकारचा रिझल्टही आपल्याला दिसू लागत असतो. सो मंडळी, लाकडी राख जो की पोटॅशियमचा चांगला स्रोत आहे, शिवाय केळीची साल देखील आहे. सो अशा नैसर्गिक गोष्टी वापरल्याने ह्या गोष्टी झाडांसाठी तर सुरक्षित आहे, शिवाय खर्चिक देखील नाही आणि टाकाऊ ज्या गोष्टींपासून आपण त्या कचरा म्हणून टाकून देत असतो, त्याच गोष्टींचा वापर करून आपण झाडांच्या चांगल्या वाढीसाठी आवश्यक ती जी काही पोषक तत्वे आहेत ती मात्र झाडाला पुरवत असतो. तर मग मंडळी, राख ही तुमच्या झाडांसाठी फ्री आणि नॅचरलचं खत हे नक्कीच ठरू शकते. जर तुम्हाला अजून अशा सोप्या आणि गार्डनिंग टिप्स आणि ट्रिक्स हव्या असतील तर मग व्हिडिओला भरभरून लाईक करा. शिवाय अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर गार्डनिंग फ्रेंड्ससोबत देखील नक्की शेअर करा. चला तर मग मंडळी, भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये, जो की आपला नेहमीप्रमाणे निःशुल्क गार्डनिंग असा असणार आहे. सो तोपर्यंत मात्र तुमच्या आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या आणि अजूनही जर तुम्ही राख स्टोअर केली नसेल तर मात्र स्टोअर करून घ्या, जी आपल्याला वर्षभर कामी पडणार आहे. चला तर मग मंडळी, भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र तुमची आणि तुमच्या झाडांची देखील काळजी घ्या. सो टेक केअर अँड बाय फ्रेंड. हॅपी गार्डनिंग.